संत तेचे 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 संत ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले नेणती काही टाळाटोळा नेणती काही टाळाटोळा ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले नेनते काये ताना सोना नेणती काये ताना सोना तेचे संत 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 ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले नेणती काही टाळाटोळा नेणती काही टाळाटोळा ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले नेनाते काये ताना ठोना नेनाते काये ताना ठोना नाम स्मरणा वाचोनी नाम नाम स्मरणा वाचोनी नाम स्मरणा वाचोनी
विठ्ठल 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 भगवान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। गो माता की जय। गंगा माता की जय। अपने अपने माता पिता की जय। विठ्ठल 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 तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टानाटुना नामस्मरणा वाचुनी काया वाचा आणि मने झाले चिंतने डुलती नेनती काही टानाटुना नामस्मरणा वाचुनी निला म्हणे विरक्त देही निला म्हणे विरक्त देही आठवचे नाही विषयाचा नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण दत्तांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे पंचगुपदाने कथेचा विस्तारो पंचगुपदाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा सारो पंचगुपदाने कथेचा विस्तारो पंचगुपदाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या गुपदाने कथेचा विस्तारो त्यांच्या गुपदाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या गुपदाने कथेचा विस्तारो त्यांच्या गुपदाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तठे विमरथ्यम वरम पुंडलिकाहे दातु मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम पांडुरंगम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशतस्समशादिलक्षणम् लक्षणो एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि दयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
झालो चराचरी हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलं पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरे हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वा वारकरी संतांच्या तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग तुकाराम महाराजांचे पट्टे शिष्य निरोबराय निरोबा म्हणतात तेची संत एक चकारात्मक बोलतात म्हणजे एखादी अनुभवाने सांगतात अनुभव आले अंगात तेच जगा सांगत असे म्हणजे अनुभव तुका म्हणे चाकूनी सांगे अनुभव आहे मजा अंगे अनुभवाशिवाय कुठली संत लोक बोलत नाही तेच संत चकारात्मक म्हणतात एखादी साखर किंवा गुल हा गोडच आहे तिथं पुढं काय सांगताय गोडच आहे ना तसं तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले विठ्ठला वाचून ते काय बोलत नाही तेच संत ते काय करतात नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून सातत्याने नामचिंतन करणे हा त्यांच्या मुकामाला लागलेले आहे वलन आहे ते नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी परंतु त्यांचे शरीरसुद्धा काय काया वाचा आणि मने दहाले चिंतने डुलते शरीर असा डुलतो कशाने नामचिंतन आणि सातत्याने नामचिंतन करताना दहाले चिंतने डुलती तुका निला म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा पूर्ण नामचिंतनाने भरल्यानंतर आठव कुठला येणार बरोबर ना विषयाचा पडू लागला तो त्यांना विषय पडून गेला ते संसारिक नाहीत ते संत ह्या स्वरूपाला गेलेले आहेत विठ्ठल 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 अभंगाचा धावता स्वरूप सांगितला काही निमित्ताने आज सालाबादप्रमाणे वरस गावामध्ये श्री क्षेत्र सापया मंदिराच्या प्रांगणात होत असलेला हा महाशिवरात्रीची पर्वती साधून अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस 8 दिवस त्याला म्हणतात म्हणजे 7व्या दिवशी त्याचा काल होता त्याला अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा चालू आहे आदिनाथ सेवा मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या वतीने गोसावी बाबांच्या आधिपत्याखाली अनेक वर्षापासून चाललेला हा आजपर्यंत 33वा वर्ष आहे 33व्या वर्षाची पदार्पण करत असताना आपल्याला आता तिसरा तरफ गाठायचा आहे माझी ही सेवा ग्रामस्थ मंडळ आणि आदिनाथ सेवा मंडळाचा अध्यक्ष यांनी सूचित केलेली ही माझी सेवा आहे काहींना चांगला वाटो नाही वाटो भाग वेगळा पण अधिकार अध्यक्ष आणि ग्रामस्थ यांनी दिलेला हा अधिकार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मी इथं कीर्तनाला वया अनेक वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे काल बाबा बोलून गेले 3 वर्ष मला करू द्या मी तर म्हणतो मगाशी ते प्रवचनाने सांगितलं आहे चंद्रसूर्य असंपर्यंत तुम्ही करा त्याच्यापर्यंत आम्ही कुठल्याही गोष्टीचा हे नाही कुठल्याही गोष्टीचा नाही फक्त कल्पने वाचून कल्पेला ठेवा तेने पडे गोवा नेणे हारी दिदल्या वाचून परप्राप्ती कशी इच्छा कल्पनेची व्यक्ती बापा कल्पना अनेक प्रत्येकाच्या आहेत
पण कल्पना करताना काय वेळेला काही दोष घडू नये हेच म्हणून जी शंका आहे ती शंका काहीतरी निरसन व्हायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जागरूकतेने बोलतोय मी. आमच्या मनात कुठलीही कुणाची शंका नाही. सूर्यचंद्र असंपर्यंत त्यांनी चालवावं. मी आज या गादीवर बोलतोय. का मला थोडं शंका आली म्हणून बोलतो. अनेक वर्षापासून चालूच असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह एखाद्या भस्मासूर तयार केलेला, शंकरांनी तयार केलेला, त्याला ते काम दिलं भस्म आणायचं आणि मिळत नाही मृत्यू. लोकांमध्ये लोक डॉक्टर वाढले, सगळे लोक मर झाली. मग आता मला ती आयडिया द्या. शंकरांनी सांगितलं ज्या मनुष्यावर हात ठेवल तो भस्म होईल. साधू संत सगळे भेटायला लागले त्यांना. शेवटी पार्वती एवढे हे कृतज्ञ आणि कृतज्ञ ह्याचे पण ते करणं आम्हाला शोभत नाही. त्यासारखं पाप नाही आहे. ज्याने हा बीज लावलेला आहे त्यांनी शेवटपट टिकवावं ही माझी मती आहे. विठ्ठल विठ्ठल हे आज काय बोलण्यात झालं. बरेच दिवस मी थोडंसं स्पष्ट करतो. माझ्या वैयक्तिक कुठल्याही गोष्टीचं हे नाही विषय. आणि ते सर केलं तर मला पाप घडतील ते ज्याचं आहे. असो, महाशिवरात्रीप्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह असं सातत्याने आज बघा गेलं तर उन्नती वाढत गेली नाही. बरंच उन्नती वाढत गेली. सगळ्यांच्या मनामध्ये हा 7 दिवसाचा सप्ताह आवड प्रत्येकाचे निर्माण झाले. देणेकरी वाढलेत. इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलेला मोगरा फुलेला मोगरा फुलेला मोगरा फुलेला फुल बेचताची बारू कलियाला फुल बेचताची बारू कलियाला फुले वेचताचे भारू कलियासी आला फुले वेचताचे भारू कलियासी आला मोगरा फुलला 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 हा मोगरा फुलेला 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 हा मोगरा फुलाला असेल तर ते जगन्नाथ बाबांचा आशीर्वाद अधिष्ठान मजबूत आहे हे मान्य करायला पाहिजे. नम्रपणे मागून करतो. त्यांच्याकडे जे असलेले नामस्मरणाची म्हणा ध्यानाची म्हणा असलेली एक साधना ती स्वरूपात दिसते ना. आणि त्याचं हे वैभव आहे. म्हणून साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी साधू थोर आहे. हे वैभव स्वरूपात दिसतंय. प्रत्येकाच्या मनात हृदयात भरलं की वरसगावचा म्हणजे पंचक्रोशीमध्ये नरमाबरोबर ना. तुम्हाला वाटत असेल की वरसगावचा सप्ताह कधी सौदर्ग सप्ताह कधी आहे कधी असं वाटतं सरांना. प्रत्येकानं वाटतं. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भरले आणि देणेकरी पण वाढलेत. आणि आम्ही पण समजा हरिपाठाचे मंडळ आहेत. आपले टाल बरोबर आहेत का नाही, पक्वास बरोबर आहेत का नाही, हे आज तर काय तयारी झाली का नाही, अशी प्रत्येकाची आवड निर्माण झाली. आणि इकडे तर साड्यांच्या साड्या प्रत्येक वेळेला 8 दिवस साड्या 8 दिवस साड्या असा विषय त्यांचा असतो. प्रत्येक दिवशीला 8 म्हणजे प्रत्येकाला ही आवड आहे. हा सणच वाटतो. तर कशामुळे झाला ते ह्या लांज्यावरनं आपले बाबा आले. आज 7 दिवशी राहतात आणि 33 वर्ष आज इथपर्यंत करतात. हा त्यागाचा प्रतीक आहे. विठ्ठल विठ्ठल आणि त्याच्यामध्ये ग्रामस्थांचा चांगला सहकार्य असतं. प्रत्येक देणेकरी वाढलेले आहेत खरं म्हणजे.
आजच्या घडीला बघायला गेलं तर निवृत्ती महाराज देशमुख, तुम्हाला खरं सांगतो, निवृत्ती महाराज देशमुख 3-4 वर्षे आमचे चंद्रकांत सानप माजी सरपंच जातात, आम्हाला सेवा द्या, आम्हाला सेवा, 3 वर्षे जातात तरी भेटत नव्हती. पण अशा एकमेकाच्या संगतीने ओळखीने तिथपर्यंत पोचले. परत या वर्षामध्ये 1 नाही 2 नाही 4 वेळा गेले ते. एक फेरी किती वेळा जात असेल ते विचार करा, बरोबर ना नंदू महाराज? एक फेरी किती वेळा, आणि बाकीचे नंतर ते असेल ते वेगळंच. आणि हे सगळं व्याप करत असताना त्या माणसाने त्यागाची भूमी केली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, त्याची माता त्याचा पिता, त्याची माता धन्य त्याचा पिता, त्याची माता धन्य त्याचा पिता, आठविला दाता त्रैलोक्याचा, आठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. आपुल्या हिता जो अशी जागता, धन्य माता पिता तयाच्या. तो उलटा झाला प्रमाण. हा पण बरोबर आहे. बाबा तुम्ही तुमचं बरोबर असले म्हणून बरोबर आहे. रवी बाबा तिकडून बोलले म्हणून मी बोलतो असं बोललो. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ह्याचा अर्थ आपण एखादे 10 रुपये जास्त गेले तर आपण लगेच म्हणायला लागतो. असे सात्विक लोक जन्माला येण्यासाठी ते धन्य त्याची माता, धन्यचा पिता, दान देणारा वेगळा श्रेष्ठ असतो. आणि एवढं लाखो रुपये घालवायचे म्हटल्यानंतर तेवढं त्याग करणं सगळ्यांना शोभत नाही ना, म्हणजे होत नाही त्याच्यातनं. म्हणून त्याची धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, असे त्याग करण्यासाठी तुम्ही आज सर्वांनी त्यासाठी टाळ्या वाजवा. बरे अनेक आहेत, त्यांचेच नाही काय, आता मंडपवाले देणारे, हे शूटिंगवाले देणारे, पंक्तीवाले देणारे, ह्यांचे सर्वांच्या अनेकांचा हा विषय आहे. सर्व दान देण्यामध्ये सर्वांचा सहकार्य, सर्वांचा वाटा आहे. ते नाकारता नाही. ह्याच्यामुळं हे, कारण सगळ्यांचा खेळ करता येतो, पैशाचा खेळ करता येत नाही ना, बरोबर ना? त्यामुळे हे दान देणंसुद्धा त्यांच्या हातातून सुटणं हे मोठं सामर्थ्य आहे. विठ्ठल विठ्ठल आणि हे युगात घडलंय मध्ये संत संजनी गडे दुकान, संत सज्जनी मांडले दुकान, जे दया पाहिजे ते आहे रे, जे दया पाहिजे ते आहे रे. मुक्ती मुक्ती मुकासाठी, मुक्ती मुक्ती मुकासाठी, कोणी तयाकडन पाय रे, कोणी तयाकडन पाय रे, संतांनी काय, संत सज्जनी मांडले दुकान, जे जया पाहिजे ते हाये रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडन पाय रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, केलिया सुख देईल विसावा रे. संत सज्जनांनी डाव खेळ मांडला आहे. तुका एका जनाधानी मांडिले दुकान, देतो मौलाविन सर्व वस्तू. हे संत अवतार येतात ते कशाला? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याच कारणाचे, आलो याच कारणाचे, आलो याच कारणाचे, आलो याच कारणाचे. बोलिले रुची, बोलिले रुची, बोलिले रुची, बोलिले
आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी सात भावे वरचा आम्ही सत्य आहे ते वचण्यासाठी आम्ही इथं आलेलो अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जड जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुलाचार नाम संत लोक जल इथं आले कशासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या युवती संत मागील या जन्मा मुक्त झालो असे म्हणतात मागील या जन्मा मुक्त झालो मागील या जन्मा मुक्त झालो मागील या जन्मा मुक्त झाले मागील या जन्मा मुक्त झाले ज्ञानदेवाची ते हरी पाटणे देवाची हरी पाटीने देवाची हरी पाटीने हो मागील या जन्मा मुक्त झाले मागील या जन्मा मुक्त झाले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही मागील जन्म मुक्त झालेलो पण तुम्हाला वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुलाचार नाम याच्यासाठी बुडते हे जन न देखावे डोला येतो कलवला म्हणून या विठ्ठला विठ्ठला या मृत्यू लोकामध्ये आनंद आहे देव आणि भक्त ह्यांचा तो आनंद आहे सेवितो हा रस वाटितो आणि सेवितो हा रस वाटितो आणि हारस वाटितो आणि अरे हो नकारान भरी अरे हो नकारान अरे हो नकारान आम्ही मुक्त झालो पण आता इथं येऊन तो हरिभजनात नांदतो त्याच्यामध्ये ते सेवितो हा रस वाटितो आणि घ्यारे होऊ नका रान म्हणे दुका म्हणे मांडिले विठ्ठल 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 तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू घ्या तुम्ही आम्ही आनंदाचे लाडू घेता त्याबरोबर तुम्ही पण घ्या सर्वांना देतात अधिकार तैसा दावीला मार्ग चालताय मग कल येते असं तुकाराम महाराजांचा आहे जसं जसं अधिकार आहे तसं तसं संतांनी आपल्याला ठेवा दिलेला आहे अधिकार तैसा दहावीला मार्ग चालताय मग कल येतोय जालूनही नाव पावलोनी पार मागील आधार बहुतांचा तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी नाही करी जगी उपकार अधिकार जसा पाहून तसा तसा संतांनी आपल्याला ग्रंथ स्वरूपात दिली म्हणजे भक्तिमय मार्ग सांगितला काहींना अमृत अनुभव दिला जे ज्ञानी आहेत शास्त्रोक्तन करणार आहेत त्यांना अमृत अनुभव दिला योगी आहेत त्यांना चांगदेव 65 दिली जे साधक आहेत त्यांना ज्ञानेश्वरी दिली आणि सर्वसामान्य माणसांना करण्यासाठी हरिपाठ दिला विठ्ठल 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 पण नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जर नित्यनेमाने हरिपाठ आपण करत नाही फक्त ह्याचा फरक काय जन्म मृत्यूने सोडण्यासाठी हा जरी एवढं हे असलं तरी कुठला म्हणजे हरी हरी तुम्ही म्हणारा सकला तेने माया झालं तुटतील बरं हरी हरी म्हटलात तरी तुम्ही ह्या माया झालात ना सुटला जाईल म्हणजे आता इथे ह्या सप्त्यामध्ये पंगती देणारासुद्धा तेवढाच पुण्यवान आहे आणि ते झाडू मारणारसुद्धा पुण्यवान आहे बरोबर ना तुम्ही संस्कृत बोललात किंवा तपश्चर्या केली काय केली तरी तो पुण्यतोच आपल्या ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून चुकण्यासाठी केलेली ही साधनं आहेत विठ्ठल विठ्ठल जसं जसं कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग कलियुग या युगाप्रमाणे आपल्याला वर्षाची साधना हजारो वर्षे लाखो वर्ष जगण्याची हे होती त्यावेळेला देव पण लांब होता बरोबर ना लाख वर्ष ज्यावेळेला आयुष्य होता त्यावेळेला देव म्हणजे त्याची हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागायची
बरोबर ना? जसं एक एक झिरो कमी केला. आता किती आपलं आयुष्य आहे? अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, सतत गणिले ते अर्धरात्र काय, गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोगक्षय. काय भजनाची उरले ते पाये गाय, भजनाचे वरले ते पाय गाय, भजनाचे उरले ते पाहे गा. काय भजनाची उरले ते पाये गा. राम राम स्मरामी, राम राम स्मरामी, राम राम स्मरामी, राम राम स्मरामी. अधिकार तैसा दावीला मार्ग. प्रत्येकाची बुद्धी बघून कलियुगामध्ये सांगितलं 100 वर्षाचं आयुष्य, अल्प आयुष्य मानव देह. पण अल्प आयुष्यामध्ये साधना कमी करून सुद्धा आपल्याला परमात्मा प्राप्ती करू शकतो. म्हणून अधिकार तैसा दावीला मग कधी चालेल? चालताय मग कलो येते. त्या वाटेने चालल्यानंतर संतांच्या संगती मनोमार्ग गती अकलावा श्रीपती हा अधिकार त्यावेळी दिला. बरोबर ना? म्हणजे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काल. शपथ घेऊन सांगतात याविन अनिक अस्तापै साधन वाहताशे आने. विठोबाची तुका म्हणे सोपे हाये सर्वागुणी, शहाणा तो धनी घेतो तो. आता इथं शहाणा कुणाला म्हणायचं? वयाने आहे त्याला शहाणा. बिल्डिंग बांधला म्हणून शहाणा, तो शहाणा नव्हे. जो परमार्थाच्या ठिकाणी नम्र होऊन ह्याच्यामुळे उद्धार होणार हे त्याला कळलं, तो शहाणा म्हणायचा. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे रोग वैद्याच्या अंगी, नाही करी जगी उपकार. असा एक या आहे. उपकार करण्यासाठी तशी साधना पण करायला पाहिजे. आपण एखाद्याला हात ठेवला, वाल्या कोल्यानं एकदाच नारायणाची भेट झाली, एकदाच झाली. उलटा बोलता सुद्धा त्यांच्याकडनं कृपा झाली. ते वैद्य खरे होते. विठ्ठल विठ्ठल ह्या लोकांनी आपल्याला काय ठेवा दिला? तुका म्हणे नाही विश्वास म्हणी पहावे पुराणी, विचारुणी पुराणांना विचारा. त्यांनी सांगितलं आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाले अधिकारी नारी नर आदी करून वेशाई हा अधिकार संतांनी दिला. विठ्ठल विठ्ठल ब्राह्मणांनाच काय नामचिंतन करण्याचा अधिकार नाही असं का नाही? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाले अधिकारी नारी नर आदी करून वेशा, हा वेशाला सुद्धा हरिभजन करण्याचा अधिकार सगळा कुणाला दिलाय? वेशाला दिला. या रे लहान लहान थोर, याती भलती नारी नर, हा करावा विचार, नलगे चिंता कोणाची. या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार, नलगे चिंता करणारी. सर्वांना अधिकार दिला. या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार, चिंता न लगे कोणाची. चिंता तुम्हाला करायची गरजच नाही. यात येऊन तुम्ही धुंद व्हा आणि आपल्या जीवनमुक्तीचा सहाय्य आहे. आलो ह्या शरीरूपी गावाला, पाये पा शरीराच्या गावा, जया लागी आल्या पांडवा, कायार्था गवा सांडोनिया. आपण आलो कशाला आणि जायचंय कुठे ह्याचा प्रश्न स्वतः आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. आपण ह्या संसाराला हे काय होतंय? विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवाशी झाला. आपल्याला विषयाची गोड लागल्यामुळे परमार्थ हा कडू लागतो. विठ्ठल विठ्ठल
आणि ते संत जगाच्या कल्याणा संतांच्या युगती देह कष्टविती परोपकारी असे संत ह्या आपल्यासाठी अवतरण झाले. अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात तेची संत 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 जाणता येता विठ्ठले जाणता येता विठ्ठले नेनती काही ताना डोना नेनती काही ताना डोना जाणता येता विठ्ठले जाणता येता विठ्ठले नेनती काही ताना डोना नेनती काही ताना डोना तेची संत तेची संत जाणता येता विठ्ठले जाणता येता विठ्ठले जाणता येता विठ्ठले ओ तेची संत तेची संत जाणता येता विठ्ठले जाणता येता विठ्ठले जाणता येता विठ्ठले जाणता येता विठ्ठले निलोबाराय म्हणतात तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. जे संत त्यांना बोलायचा विठ्ठला वाचून काही बोलत आहे. विठ्ठल आमोचे जीवन विठ्ठल आमोचे जीवन आगमनी गमाचे स्थान आगमनी गमाचे स्थान ते साधन विन आन विसावा विठ्ठल बेतावा विठ्ठल कुणीचे दैवत विठ्ठल कुणीचे दैवत विठ्ठलामुचे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे स्थान विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल कुणीचे दैवत. ध्यान आणि विसावा जिथं मिळतो कुलीचे दैवत सुद्धा तेच आहे विठ्ठल विठ्ठल. तेची संत देव तया जवळी असे पाप नाशे दर्शनी. त्यांच्या जवळ देव आहे तेच संत विठ्ठल विठ्ठल त्यांच्या नावाने यम कापतो ते संत तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम बोलल्यावर यम कापतो. तुका काल काय आम्ही माता दिला पाय. आम्ही कालाला सुद्धा थांबवण्याची ताकद. काळ खाय जगा काल खाय आम्ही माता दिला पाय. त्यांना निलोबराय म्हणतात. तेची संत तेची संत. तुकाराम महाराज म्हटल्यानंतर निलोबरायांचे कोण आहे? शिष्य आहेत. निलोबराय म्हणजे कोण होते? तर निलोबराय हे ज्ञानोबा माऊली, नामदेव महाराज, सावतो बाबा एकनाथ महाराज, नंतर तुकाराम महाराज यांचं शेवटला येणारे निलोबा महाराज संत आहेत. कलियुगामध्ये हे सगळं शेवटचे कलियुग असणारे म्हणजे निलोबराय. निलोबरायांना सद्गुरूचा अनुमोदन झाला. पण किती दिवस अनुष्ठान केला? 42 दिवस अनुष्ठान केला. शिरूरमध्ये ते पारनेरमध्ये वतनदारी होती. ते ब्राह्मण कुलामधले होते. सदाचार राहणारे, नित्यनेमाने देवपूजा करणारे असेचे निलोबाराय होते. सद्गतीचे माणसं होते. सगळ्या बाबतीत निवृत्त होते. त्या गावामध्ये वतनदारीमध्ये असल्यानंतर शेतसारा जमा करायची, वसुली करायची आणि त्याचा गावसारा जमा केल्यानंतर त्यांचा हिशोब द्यायचा. असा त्यांचा एक त्यावेळेला कमिटीमध्ये ते मेन खजिनदार म्हणा किंवा त्यांच्याकडे हिशोब देण्याचा एक विषय होता. चोपड्या होत्या. पण भगवंताचे निष्ठ भक्त होते ते. पण असे टवालखोर असणारे लोक, संतांना ज्या संतांना त्रास झाला नाही असे संत कुठले आहेत? प्रत्येक संताला त्रास झालेला आहे. आजपर्यंत बघितला ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव महाराज सर्वांना त्रास झाल्याशिवाय संत त्या पद्धतीला पोचलेच नाही ना. त्यांना संतच म्हणता नाही. तसं निलोबारायाच्या बाबतीत तसंच झालं. पूजेच्या वेळेला ते बसले असताना उठायचं ना, हा त्यांचा नेम होता. पण टवालखोर असले लोक असतात, चला आज हिशोब आहे. त्या जामदारांनी बोलवला त्याला का निलोबारायांना मुलगा पाठवला आणि बोलवून घेऊन या की हिशोब द्यायचा आज. निलोबाराय त्या मुलाला सांगितलं की मी पूजा करतोय, नंतर मग येतो थोड्या वेळाने, अर्ध्या तासाने येतो. पण ते टवालखोर पोडून चेष्टाच करायची त्यांची सवय आहे. थोडा वेळ थांबले, परत स्वतः गेले दोघं जर आणि दारासमोर आहे. अरे काय निलोबा, नको नको ते बोलायला लागले. सोंगडोंग करतोस, पूजापाठीचं आम्हाला निमित्त सांगतो, हिशोब चुकला असं सांगा ना. चुकलंय म्हणून तर तू गडबड करतोस. देवाला नमस्कार केला. थोडा राग आला. देवा अर्धवट पूजेतनं उठतोय. तसेच चोपडी घेतली. सर्व काय काही शाही पहिली ती हे होती, बोंड होते, ते घेतलं आणि निघाले. समोर सगळे असत पारा होते, तिथं बसले. पाटील वगैरे सर्व लोक बसले तिथं. आणि मग सगळा हिशोब दिला. परफेक्ट त्यांचे राहिलेले पैसेसुद्धा त्यांनी दिले आणि निघाले. म्हणते आता ह्या गावालाच रामराम करायचा. गावाला रामराम करायचं म्हणून ते निघाले. घरी आले. त्यांच्या पत्नीला सांगितला की मला हे सोडून जायचं आहे, मला विकायचं आहे, कारण मला कंटाळा आला ह्या विषयाचा. आणि मग सोडले. तर म्हणले तुम्ही जाता, मग मी कशा राहू. तिचं नाव मैनावती. ती पण सोबत निघाला. पतीची या मता अनुसरी पतिवता, अनासाय आत्महिता बली येतो विठाला विठाला. पतीच्या मताने वागणारी ती प्रतिवता आहे. बरोबर आहे. ती पण निघाल्यानंतर मग त्यांनी असं ऐकलं होतं की तुकाराम महाराज त्यांची कारकिर्दी ऐकली होती आणि मग तुकाराम महाराजांची भेट घ्यायचं असं ठरवलं होतं. पण तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी देऊळ आले, पण तुकाराम महाराज नव्हते. तुकाराम महाराज त्यावेळेला वैकुंठाला गेले होते. आणि मग तिथे त्यांचा नारायण बुवा त्यांचे होते घरी. नारायण बुवांची भेट झाली व त्यांची उठबस झाली. त्यांना अतिथी भाऊ ह्या सणी सन्मान केला आणि विचारपूस झाली, कुठून आलात. तर आम्ही शिरूरचे, पारनेरचे असे आहोत, पण आम्हाला ह्या गावाने त्रास दिला, आम्ही सोडून इथं आलो, घरत्याग केला, आमचं होतं ते सगळं ब्राह्मण लोकांना देऊन टाकलं आणि आम्ही तुकाराम महाराजांच्या भेटीला आलो. पण तुकाराम महाराजांना भेटीला आले. तुकाराम महाराजांच्या बाबतीत सांगितलं की ते आता इथे नाही आहेत, ते वैकुंठाला गेलेले आहेत. मग तुकाराम तुम्ही आता काय करा, तीर्थयात्रा करा. मग 4 सप्तपुऱ्या वगैरे, धाम वगैरे, सर्व ज्योतिर्लिंग वगैरे बरंचसं तीर्थयात्रा करायला. तीर्थयात्रा करता करता चिंतन घडलं ना. चिंतने तदुरता तीर्थयात्रा सुखी जाऊ. विठ्ठल नाम
वाची घेऊ संता संगे शेऊ वासुदेव धरणीवरी. तीर्थक्षेत्रामध्ये जात असताना अशा ठिकाणी परमात्माचा वास असतो, त्याच्या अनुसंगाने आपल्याला सुद्धा त्याची प्राप्ती म्हणून तीर्थयात्रा केला. पण कधी करायची? जवळ सकल सिद्ध आहे, हात चालावाया पाय, तव तू आपले सोयीत पाय, तीर्थयात्रा जायचं को नको. तुम्हाला पण सांगते तीर्थयात्रा जायचे, जवळ सकल सिद्ध आहे, हात चालावाया पाय, तर आपले स्वहित जागण्यासाठी ते करायला पाहिजे. तू सगळेच काही तीर्थयात्रा येत नाही, म्हणजे वारीला वगैरे येत नाही. नंदू महाराज नेहमी बोलतात चला वारीला चला वारीला, पण लोक काय येत नाही, पाय डोरी दुखतात. म्हणजे हे शरीराच्या आपली प्रकृती चांगली आहे का ना ह्याची काय म्हणतात ती परीक्षा बघण्यासाठी तीर्थयात्रा करायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि मग तीर्थयात्रा करून आल्यानंतर परत देऊमध्ये आले. आणि देऊमध्ये आल्यानंतर देऊमध्ये तुका निरोबारायाने एका दगडावर बसून त्यांनी अनुष्ठान मानला. आणि अनुष्ठानामध्ये चिंतनामध्ये तुकाराम 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 बोलता बोलता अन्न पाणी वाचून सोडलं. अन्न पाणी सोडलं आणि 42व्या दिवशी तुकाराम महाराज प्रकट नाही त्याच्या आधी परमात्मा आला, स्वतः परमात्मा आला, देव आला. आणि चोलाला निलोबाराया मी कोण आलाय? डोळे उघड. तो म्हणतो मी परमात्मा आलाय. निलोबारायाने आता आपली सगळी धडपड कशासाठी आहे? देवासाठीच आहे. नाही, देवप्राप्तीसाठी सगळ्यांची धडपड आहे. आपण सकाळी उठल्यापासून काय देवप्राप्तीसाठी करतो, पोटाचा आणि देवप्राप्ती झाल्यानंतर सगळं काय होतंय. पण निलोबारायांना समोर देव आलाय. तुझ लागी येते बोलविले कोणी,